पुढच्या बातमीकडे वळतोय। राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा ओबीसींसाठी काळा दिवस असल्याचं विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची चर्चा करण्यासाठी स्वतः ओबीसी आंदोलक ओबीसी नेते लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडले जात आहेत। लक्ष्मणजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। धन्यवाद, नमस्कार। अगदी राष्ट्रवादीचे दोन शकल झाले, दोन राष्ट्रवादींचा आज वर्धापन दिन सोहळा साजरा झाला। दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, जल्लोषाचं वातावरण होतं आणि असं सगळं असताना आजचा दिवस हा ओबीसींसाठी, भटक्या विमुक्तांसाठी तुम्हाला काळा दिवस आहे असं का वाटतं नेमकं? हे बघा, हे दोन राष्ट्रवादी काँग्रेस जरी असल्या तरी त्या एकच आहेत मुळात। हे फक्त कार्यकर्त्यांना किंवा महाराष्ट्राला दाखवण्यासाठीची ही पवार नीती किंवा पवार खेळी आहे। कारण ताटातनं सांडलं वाटीत आणि वाटीतनं सांडलं ताटात। कारण या महाराष्ट्रामधली महत्वाची पदं पवार फॅमिलीच्या बाहेर गेली नाही पाहिजेत, ही पवार नीती आहे। आणि नाव घ्यायचं राष्ट्रवादाचं आणि काम करायचं जातीचं, आपल्या भाऊकीतलं किंवा एका घराण्यापुरतं, हे धोरण आजपर्यंत त्यांचं राहिलेलं आहे। मी माझ्या पोस्टमध्ये आज सविस्तर लिहिलेलं आहे, सविस्तर मांडलेलं आहे। कारण या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सोडल्यानंतर शरदचंद्रजी पवारांना सगळ्यात पहिल्यांदा साथ देणारे, मुंबईच्या विमानतळावरती सगळ्यात पहिला हार घालणारे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते। त्यांनी तो वैयक्तिक पाठिंबा शरदचंद्रजी पवारांना दिला नव्हता, तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाच्या वतीनं एक मोठा नेता बंड करतोय किंवा आपल्या राष्ट्रवादी भूमिका घेतोय, तर त्यांना आपण त्यांच्या पाठीशी माझा समस्त धनगर समाज उभा राहील हे वचन स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांनी शरदचंद्रजी पवारांना दिलं। पण त्याच राष्ट्रवादीनं परतच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगेंचा कवठे महांकाळमध्ये पराभव केला। त्यानंतर आता हे शेंडगे घराणं आता या राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये कुठं आहे का, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठं आहे का? आणि त्याच्याबरोबरच आमचे उपराकार लक्ष्मण माने असतील, आमचे मंगळवेढ्याचे आमचे लक्ष्मणराव ढोबळे असतील, जी लोक सामाजिक न्यायाची भूमिका मांडायची, जी लोक संविधानिक भाषा मांडायची, जी लोक आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, चांगल्या आपल्या आवेशपूर्ण मांडणी करायची, ती माणसं मात्र राष्ट्रवादीमध्ये तुम्हाला कधी दिसलेली नाहीत। तर मनी पॉवर ज्याच्यामध्ये आहे, जो कारखानदार आहे, जो पैसेवाला आहे, त्याच माणसांना या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पेस भेटते आणि तीच माणसं या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतात। पण सामाजिक न्यायाची भूमिका घेणारे, भूमिका मांडणारी माणसं मात्र या राष्ट्रवादीमधून बेदखल होतात। हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, पाहत आहे। त्यामुळं आमच्या ओबीसी आणि विजयंतीच्या दृष्टिकोनातून हा वर्धापन दिन नसून हा काळा दिवस आहे। मी सकाळीच पोस्ट लिहिलेली आहे। बरं, अगदी तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादी पक्ष जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा विचार मात्र एकच आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही आता जी पोस्ट लिहिली त्यातून शरद पवार यांच्यावर तुम्ही हल्लाबोल केलाय। मागच्या आठवड्यामध्ये अजित पवार यांच्यावर तुम्ही थेट सवाल उपस्थित केले होते। ओबीसी बांधवांना निधी दिला जात नाही हा तुमचा मुख्य प्रश्न होता। नेमकं काय अजित पवार हे निधी देत नाही की नेमकं म्हणणं काय तुमचं? हे बघा, या महाराष्ट्राचे गेल्या कित्येक वर्षापासून अर्थमंत्रीपद सांभाळणारे अजितदादा पवार आहेत। ते काँग्रेस बरोबर सत्तेत बसले तरी अर्थमंत्री पदावरच, ते सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या बरोबर सत्तेत बसले तरी अर्थमंत्री पदावरच, त्यानंतर ते परत भाजपा बरोबर सत्तेत बसले तरी ते अर्थमंत्री पदावरच। अर्थमंत्री पदाचं अजितदादा पवारांना एवढं काय नॉलेज आहे आणि असं काय त्यांच्याकडे जादूची कांडी आहे की त्यांना अर्थमंत्रीपद प्रत्येक मुख्यमंत्र्याला द्यावं लागतं? म्हणून मग बसू द्या त्यांनी अर्थमंत्री पदावर, आमचे ना नाही। पण या गावगाड्यातल्या ओबीसी विजयंती एसबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी हेच अजितदादा पवार बजेटरी तरतूद करत नाहीत। आमचा सवाल खूप छोटा होता, पण अख्खी अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस माझ्यावरती अजितदादांनी सोडली आणि मुद्द्यांना उत्तर देण्याऐवजी त्यांनी कमरेखालची भाषा बोलली, मला डॅमेज करण्याचा प्रयत्न केला, माझ्या घरापर्यंत गेले, परत ड्रायव्हर पर्यंत गेले, शेजाऱ्यापर्यंत गेले। अहो, आम्ही काय विचारतोय की या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजयंतीला जे अर्ध्याहून जास्त लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांना 1% बजेटरी तरतूद तुम्ही करत नाही, 1%। आणि तुम्हाला जर लाडक्या बहिणीला जर निधीच द्यायचा आहे तर तुम्हाला फक्त ओबीसींचाच निधी दिसतो, तुम्हाला फक्त एससी एसटीचाच निधी दिसतो, बाकीचं कुठलं डिपार्टमेंट तुम्हाला दिसत नाही, बाकीचं कुठलं खातं तुम्हाला दिसत नाही। जे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत
त्या लोकांवरती अन्याय करण्याचं काम या अजितदादा पवारांनी केलंय. म्हणून मी गेल्या कित्येक दिवसापासून महाराष्ट्रासमोर त्यांना एक्सपोज करत आहोत. पण मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी ही माणसं मात्र नेहमी माझ्या वैयक्तिक पर्सनॅलिटीवरती टीका करण्यात मशगूल आहेत. अख्खी राष्ट्रवादी माझ्यावरती टीका करते. तुम्हाला बघून घेऊ, तुम्हाला बरं. महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तुम्हाला निपटून टाकू, तुमचं ह्याव करू, तुमचं त्याव करू. अरे गावगाड्यामध्ये मेंढपाळाचा पोरगा आहे, मी रात्रंदिवस फिरतोय. तुमच्यात धमक असेल, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही कधीही मला अडवायला या. मी बारामतीमध्ये जाऊन आलो, कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी अडवाला नाही. हे फक्त बोलत असतात. हे कारखानदार आहेत, वतनदार आहेत, जागीरदार आहेत. म्हणून आमचा काळा दिवस, मी आज सकाळी पोस्ट लिहिली, तो अगदी. आमचा या राष्ट्रवादी काँग्रेसचा जरी वर्धापन दिन असला तर तो ओबीसी विजयंतीच्या दृष्टिकोनातून काळा दिवस आहे, हे मी सकाळी जाहीर केलंय. अगदीच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन हा तुमच्यासाठी काळा दिवस आहे. या संदर्भातलं सखोल विश्लेषण देखील तुम्ही केलं. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.